नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मुख्यमंत्री फडणवीस साहेब बुद्धमूर्ती विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना शोधून अटक करा. रिपाई नेते पंडितराव टोमके यांची मागणी. सर्वप्रथम वाढोणा फाटा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मराठवाडा व विदर्भाचे सीमेवर असलेल्या तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याची विटंबना बुद्ध पौर्णिमाच्या पूर्वसंध्येला 30 एप्रिल या कालावधीत समाजकंटकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर येथील तक्षशिला बुद्ध विहार वाढोणा फाटा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पंडितराव टोमके यांनी भेट देऊन मूर्ती तोडफोड केलेल्या ठिकाणी पाहणी दिनांक 6 मे 2026 रोजी दुपारी केली व बुद्ध विहारात जाऊन बुद्ध पुतळ्यास अभिवादन केले. तसेच भंते बुद्धकीर्ती व वाढोणा ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. यावेळी यूट्यूब चॅनल प्रतिनिधी यांनी मुलाखत घेतली. यावेळी पंडितराव टोमके महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी बुद्ध मूर्ती विटंबना करणाऱ्यांना शोधून पोलिसांनी तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच येथे 51 फूट उंच तथागत गौतम बुद्ध यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर मागणी केली. तसेच पर्यटन विभागाचे मार्फत या परिसराचा विकास जिल्हाधिकारी हिंगोली यांनी करावा यासाठी विभागीय आयुक्ताकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असे आवाहन यावेळी पंडित टोमके यांनी केले. तसेच सदर मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय शेठ चव्हाण यांच्या मार्फत दिनांक 7 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी परभणी कार्यालयात भेटून निवेदन दिले. यावेळी नारायण वाघमारे जिल्हाध्यक्ष, भूषण मोरे जिल्हा उपाध्यक्ष, विजय झोडपे शहराध्यक्ष, भंते बुद्धकीर्ती सामाजिक कार्यकर्ते बंडू कांबळे, प्रमोद हातागळे, उपासक उपासिका उपस्थित होते. जाहीर निषेध बुद्धमूर्ती तोडणाऱ्या जातीवादी समाजकंटकाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जाहीर निषेध. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जगामध्ये तथागत गौतम बुद्धाची जयंती साजरी होत असताना या वाढोणा गावी तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची जी विटंबना केली, त्या विटंबना करणाऱ्या जातीवादी समाजकंटकांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी. या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. या ठिकाणचे भंते बुद्धकीर्ती यांनी या ठिकाणी बऱ्याच 25-30 वर्षाचं कष्ट करून या भागातल्या गावातल्या नागरिकाचं सहकार्य घेऊन हा एवढा मोठा परिसर विकसित केला. तथागत गौतम बुद्धाचं कार्य त्यांनी या हिंगोली जिल्ह्यात नव्हे, या विदर्भाच्या बाँड्रीला आणि मराठवाड्याच्या बाँड्रीची कशी एवढं जे कार्य केलं, त्यांच्या कार्याला आपण खरोखरच दाद दिली पाहिजे. त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष आणि त्या रिपब्लिकन पक्षाचा पाईक म्हणून मला एवढं दुःख झालं की या बुद्ध जयंतीच्या ह्याच्यामध्ये तारखेला 30 तारखेच्या 1 तारखेच्या पूर्वसंध्येला या गावातील समजा का इतर कुठल्या तरी ह्या समाजकंटकांनी ह्या बुद्धमूर्तीची तोडफोड केली आणि सगळा जग हळहळ करीत आहे आणि तुमचं गाव या जगाच्या पाठीवर या घटनेमुळे गेलेलं आहे. या ठिकाणच्या जे आरोपी आहेत त्या आरोपीला तात्काळ अटक करून पोलिसांनी त्यांना जेरबंद करावं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार फडणवीस साहेब यांना मी या ठिकाणी जाहीर मागणी करतो की त्यांनी या ठिकाणची 17 फुटाची मूर्ती आता आम्हाला या 50 फूट मूर्ती बसवून देण्याची कृपा करावी अशी या ठिकाणी मागणी करतो. आणि भंतेजींनी आणि गावकऱ्यांनी आपसात आपले मतभेद हे दावे दूर करून हा एवढा मोठा तुमचा परिसर जगाच्या पाठीवर गाजलेला आहे. हा जगाच्या पाठीवर गाजलेला परिसर भंतेजी आणि तुम्ही सर्वांनी मिळून पुन्हा चांगल्या पद्धतीने बांधणी करण्याचा प्रयत्न करावा. भंतेजीनं आताच या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर जाहीर केलं आहे की मी या ठिकाणी 51 फुटाची मूर्ती आता पुढे बसवणार आहे, चांगल्या धातूची मूर्ती बसवणार आहे. त्यांना सहकार्य करावं आणि त्या कार्याला आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आमचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेब
या पक्षाच्या माध्यमातून ह्या जिल्ह्याचे आमचे प्रभारी मधुकरराव मांजरमकर साहेब हे आम्ही या जिल्ह्यामध्ये या परिसरामध्ये लोकांना गायरान जमिनी देण्याचं काम मधुकर मांजरमकर DN मोरे यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. या जिल्ह्यामध्ये नव्हे तर मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या पक्षाचं काम चालू आहे. देशामध्ये दादासाहेब रासू गवईनं मोठं काम केलेलं आहे आणि त्याच कामाचा वारसा घेऊन या ठिकाणी मी आज या ठिकाणी या ठिकाणची पाहणी करण्यासाठी आलेलो आहो. आणि ह्याचा जो अहवाल मी उद्या सोलापूरला आमची बैठक आहे, त्या सोलापूरच्या बैठकीमध्ये आमचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांसमोर मांडून या भागाला आणि या बुद्धविहाराला आणखीन जास्तीत जास्त जागतिक लेवलवर मान्यता देण्याचं काम करण्याचा प्रयत्न करू. आणि आपण शेवटी जाता जाता मी सर्वांना विनंती करतो, ठीक आहे, कोणाचं चुकलं असन, कोणाचं हुकलं असन, काही असो, कोणी मी पाहितलं मध्ये विहारात जाऊन त्या दानपेटीमध्ये कोणीतरी एक दारूची बाटली ठेवली होती, अलीकडे ठेवली होती, आता ती पंथीचा अशा बुद्धविहारामध्ये अशा घटना करणं, असं कृत्य करणं हा फार चुकीचं आहे. आणि असं तथागत गौतम बुद्धाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला 22 प्रतिनिधी दिले आहेत. नागपूर मुकामी या 22 प्रतिनिधीचं पालन करावं. 22 प्रतिनिधी राहिल्या त्रिशरण पंचशीला तरी पालन करावं, भीमस्तुतीचं तरी पालन करावं, असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना जाहीर आवाहन करून आपण सर्वांनी एकोप्यानं राहून भंतीजीला काढून देऊ नका. तुम्ही भंतीजीसोबत सर्व राहा आणि हे या ठिकाणचा विकास करा, अशी या ठिकाणी मी आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून जे काही हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्याला असो, विभागीय आयुक्ताला असो का मुख्यमंत्र्याला असो, आम्ही या ठिकाणी ह्या भागाचा विकास करण्यासाठी विनंती करू, पत्र देऊ. आता उद्या आम्ही परभणीच्या जिल्हाधिकाऱ्याला जाऊन भेटणार असून या भागाचा विकास झाला पाहिजे आणि जे काही आरोपी आहेत, जे समाजकंटक आहेत, त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करणार आहोत. आणि हा भाग फारच RSSच्या लोकांनी घेरलेला भाग आहे. शेनगाव असो, हा हिंगोलीचा पट्टा असो, हा बराच RSSच्या ह्याच्यामध्ये आलेला आहे. त्याच्याच माध्यमातून अशी घटना घडलेली असावी असं माझं मत आहे. आणि या भंतेजीच्या आणि या गावकऱ्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्धाच्या विचाराची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या बदनामी करणाराचा, या जातीवादी समाजकंटकाचा मी जाहीर निषेध करतो आणि ही बुद्धमूर्ती मोठ्यात मोठी उभी राहावी अशी मी या ठिकाणी भंतीजीला मागणी करतो आणि त्यांनी ते कार्य करावं अशी विनंती करून मी माझे 2 शब्द संपवितो. जय भीम, जय भारत. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.